आंदोलन करायचं म्हणलं तरी आमच्यावर पण प्रेशर येते की तुमच्यावर गुन्हे दाखल करू. आणि पुण्यामध्ये आता तुम्ही पाहताय सर्व पत्रकार बांधवांना सर्व माहिती आहे की जेणेकरून आतापर्यंत जे आंदोलन ज्या संघटनेने केले त्या संघटनेवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि हा 4 दिवसापूर्वी सुद्धा सीपी ऑफिसला आंदोलन केलं म्हणून पण गुन्हे दाखल झाले. पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कुठेही जरी आंदोलन केलं तर त्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होत आहेत. म्हणजे बेछूटपणे कार्यकर्त्यांना संपवण्याचं पण एक चालू आहे. तर ह्या 2-3 विषयासाठी आपण पत्रकार परिषद घेतली. त्याबद्दल गायके परिवार इथं आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही सगळे संघटनेच्या वतीने वारंवार आम्ही सिम्बॉसिस कॉलेजला विद्या मॅडम आहेत त्यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज दिला की जेणेकरून त्याच्यावर कारवाई करा. तर त्यांनी अजूनपर्यंत 1.5 महिना झाला कुठलीही कारवाई केली नाही. आम्हाला 15 दिवस वेळ मागितला होता, आम्ही त्यांना 1 महिना वेळ दिला. आणि आता आम्हाला नाही इलाजाने त्यांच्या तिथं गेटवरती आंदोलन करावं लागतंय. आणि आंदोलनाची भूमिका आमचं सगळं कायदेशीर ज्या गोष्टी गृहशाखेला असतील, पोलीस लेखक पोलीस स्टेशन संदर्भामध्ये पत्र व्यवहार असतात त्यांना आम्ही केलाय, पण आंदोलन करू देत नाही. आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करतील असा आम्हाला दबाव येतोय. कुठून येतो? पोलीस स्टेशन मधून. आता जर स्टेशन मधून पोलीस जर आमच्यावरती आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे दाखल म्हणजे दबाव कुठून कोण म्हणतोय तुम्हाला? पोलीस स्टेशन पीआय म्हणतोय आंदोलन करू नका? पोलीस स्टेशन मध्ये सर्वच अधिकारी असतात ना. काही तसं नाही. हां, पोलीस स्टेशन तुमच्यावर दबाव देतोय की आंदोलन करू नका? हो. हे रिटर्न मध्ये आहे तुमच्याकडे? लेखी मध्ये त्यांनी सरळ दिलेलं कागद. कोणी दिलंय? डेक्कन पोलीस स्टेशनने. काय म्हणून? की आंदोलन करू नका म्हणून. आंदोलन केलं तिथं तुम्ही आले तरी गुन्हा दाखल करू. कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी आंदोलन म्हणजे आम्ही काय नोटीस वगैरे देतात, ती नोटीस आहे. पण आम्ही तिथं मागच्या वेळेस पण 22 तारखेला आंदोलन केलं होतं, ती भूमिका घेतली होती. त्यावेळेस आम्हाला तिथं येऊन आंदोलन करू नका म्हणून सांगितलं. तुमचं काय असेल तक्रारी अर्ज आम्ही स्वीकारतो म्हणून आमचा अर्ज. काय सांगितलं तुम्हाला? का आंदोलन करू नका? सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल किंवा अनुचित प्रकार घडू शकतो किंवा काही आंदोलन मधून इतर भावना दुखवू शकतात किंवा कोणाचा अपमान होऊ शकतो असं काय त्यांचं आहे. तुमचं म्हणणं काय? तुमचा अन्याय काय जातो सांगा. तुमच्यावर काय अन्याय? सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव संदीप गायके. माझ्यावर अन्याय असा झालेला आहे की मी 2012-13 पासून सिम्बॉसिसला कामाला आहे. मी माझं प्रामाणिकपणे काम करत होतो. धन्या मॅडमला बोलून करून माझ्या मिसेसला देखील कामाला लावलं होतं माझ्यावर कर्ज वगैरे असल्यानं कारणानं. पण कालांतरानं फटाके सरांनी त्यांचे काही वैयक्तिक ज्या काही गोष्टी मी बघितल्या आणि जे काही माझ्याकडे पुरावे आहेत त्यानंतर फटाके सरांनी मुद्दाम मला टार्गेट केलं. माझ्या भावाने आत्महत्या केलेली असताना सर्व काही गोष्टी त्यांना माहीत असताना मी त्या निमित्तानं गेलो असता मला कामावून कमी करण्यात आलं. जाणून बुजून माझ्याची सुदबुद्धीनं वागली. तुमची नियुक्ती कशी आहे? माझी नियुक्ती 2013-14 साली झालेली आहे. 2013 एकत्रित वेतनावर आहे का कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे? नाही, पहिले 3 वर्षाचा त्यांचा डेली बेसिस पिरियड असतो, नंतर ते कन्फर्मेशन नुसार घेतात. 3 वर्ष तुमचे पूर्ण झाले होते? हो, 3 वर्ष. नंतर तुम्हाला याच्यावर स्केल वरती घेतलं नाही? पण DHL वगैरे सगळं लागू केलं मला. मग आता तुमचं म्हणणं काय आहे? अन्याय कशा पद्धतीने होतो? मी ह्या गोष्टीचं UGC ला कळवलंय, विद्यापीठात कळवलंय, नेमकी मुजुमदार सरांना पण कळवलंय. पण पठारे सर कन्फर्मेशन लेटर मिळालं का? हो सर, सगळं आहे माझे. मग काढलं कसं काय? कुठलं कारण काय झालं त्यांनी काढायचं? सर ते कुठल्याही बेसवर काढू शकतात. असं नाही. हा तर जे सक्तीचे राजीनामा घेतले जातात त्या संदर्भातच आपण आंदोलन करतोय की तुम्ही जे सक्तीचा राजीनामा घेतलाय का? नाही, इतर लोकांना आता मागे 4 दिवसापूर्वी पण 2 कर्मचाऱ्यांकडनं जे परमनंट आहेत त्यांच्याकडनं राजीनामा घेतात. या संदर्भात लिहून घेऊ शकत नाही ना, ते बिलिंग नसते तर का लिहून देतात? घेतात ते. म्हणून तर आम्ही ह्या गोष्टी करतोय आंदोलन. असे कर्मचारी किती आहेत? भरपूर
असे कर्मचारी किती आहेत? त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये मिनिटाच्या वर क्लिक करू नका, कॅमेरा ठेवा. शूटिंग आपल्यावरती जे आपले कर्मचारी जे आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला अशी कर्मचारी किती आहेत? असे आपल्याकडे कमीत कमी 6 ते 7 जण आलेले आहेत आता सध्याला. म्हणजे आम्ही 1 महिन्यापासून त्याच्यावर अन्याय झाला